नमस्कार. आता विधानसभा इलेक्शन चालू आहे. आपल्या चंदगड विधानसभा इलेक्शन. आज मी आलेलो आहे नूल या गावात. नूल या गावामध्ये आठवडा बाजार भरतोय आणि हर एक आजूबाजूच्या सर्व गावातली माणसं या नूल गावात येतात. आपण जनतेचा प्रतिक्रिया समजून घेऊया. चंदगड विधानसभामध्ये जनतेचा कौल कोणाकडे असेल ह्याच्याबद्दल आपण जरा समजावून घेऊया. व्यापारी बाळासाहेब मोर्ते नूलचे आलेलो आहे. त्यांच्याकडे काय प्रतिक्रिया भेटेल आम्हाला ते समजून घेऊया आपण. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब, आता आम्ही चंदगड विधानसभामध्ये मी बघतोय मतदारसंघामध्ये एवढे आमदार वगैरे उभारले. तुमचं प्रतिक्रिया काय असेल साहेब? प्रतिक्रिया सांगण्यापेक्षा मी बाबा कुपेकरांचा एक कार्यकर्ता अमर चव्हाणामुळे बाबा कुपेकरांचा परत वहिनी साहेबांचा आमची ओळख झाली. 4 विधानसभेमध्ये मी कुपेकर घराण्याच काम केलोय. परंतु काही कारणास्तव अमर चव्हाण या संघटनेतून बाहेर गेले. अमर चव्हाणांच्या मुळेच मी आज आमदार राजेश पाटील साहेबांची ओळख झाली. आमदार तसे नवीन होते. ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये उभारला कोण कार्यकर्ता भेटत नव्हता मागील 19च्या विधानसभेमध्ये, त्यावेळी आमदार साहेब अचानकच राजेश पाटील साहेबांना आमदारकी मिळाली आणि फाउंडेशन तयार झाले होते राष्ट्रवादीचे. त्यामुळं आमदार राजेश पाटील साहेब निवडून यायला काय अडचणच झाली नाही. खरोखरच नंदाताईला एक संधी होती. त्यावेळी नंदाताईला भाजपमध्ये उभारायचं होतं. मी त्याला एक साक्षीदार आहे. परंतु इतर कार्यकर्ते आमचे अमर चव्हाण असू देत, परत जयकुमार मुन्नोळे असू दे, जयसिंग चव्हाण असले राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते जे होते ते नंदाताईला विरोध केला. आपण राष्ट्रवादीमध्येच उभा राहावं म्हणून. परंतु त्यांना मान्य नव्हतं. त्या नागपूरला निघून गेल्या आणि अचानकच राजेश पाटील साहेबांना तिकीट घ्यावं लागलं आणि फाउंडेशन तयार असल्यामुळं राजेश पाटील सहज निवडून आले. त्यामुळं आम्ही राजेश पाटील साहेबांची ओळख झाली. त्यांचा स्वभाव, त्यांचं कार्य करण्याची पद्धत बघितल्यावर आम्ही राजेश पाटील साहेबांच्या बरोबरच आता आहे. ह्या भागात नूल भाग असो, ते नूल भागाला परिसरात भरपूर त्यांनी निधी ह्या भागाला दिलेले नवीन असून सुद्धा त्यांनी आपण नौका असं समजून न समजता हे माझं एक चंदगडचं असं समजून गडिंग्लज भागाला भरपूर निधी दिल्यामुळं आम्ही राजेश पाटील साहेबांच्याच बरोबर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं घड्याळ निवडून यायला काय अडचण नाही. चांगला माणूस आहे. परत 5 माणसं आहेत. 5 उमेदवारामध्ये टक्कर होणार आहे. 17 उमेदवार जरी असले तर 5 मध्ये हे टक्कर होत असते. त्यामुळं जे आता हे 5 मध्ये आहे त्या 1 नंबरला नक्की घड्याळ आहे आणि लोकांचं कामं भरपूर झाल्यामुळं राजेश पाटील परत निवडून यायला काही अडचण नाही. आता आम्ही पाहू शकतोय नंदाताई बाबुळकरांनी परत आलेला आहे. ह्याचा फटका राजेसाहेब पाटीलांना बसेल का? काही बसणार नाही. जे राष्ट्रवादी कट्टर कार्यकर्ते होते मागील ह्याच्यात ते साहेबांच्या बरोबर राजेश पाटलांच्या बरोबर राहिलेले आहेत. त्यामुळं काही भरपूर कामं केल्यामुळं राजेश पाटलांना काही अडचण नाही. स्टँडिंग आमदार असल्यामुळं कामं भरपूर घडलेले आहेत आणि सर्व लोक त्यांना ओळखतात. आमदार कसा आहे, साधा संपल आणि कधी फोन लावा, रात्री अपरात्री सर्वसाधारण कार्यकर्ता फोन घेणारा असा आमदार आहे. बाकीच्यांना कोण फोन करायला नाही, ते भेटत सुद्धा नाही. इलेक्शन आल्यावर तेवढंच नंदी बैलासारखं ज्या डुमडुम करत ये इलेक्शनला तेवढंच येत असतात. त्यामुळं राजेश पाटील 24 तास उपलब्ध असणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्यालाच लोक संधी देतील हे मला दृढ विश्वास आहे. आता माझा एक क्वेश्चन असा आहे की ग्राउंड लेवलला राजेसाहेबांपासून कामं झालेलं आहेत का, डेव्हलपमेंट झालेलं आहेत का आपल्या विभागामध्ये, आपल्या भागामध्ये? आता या नूलमध्ये 4 मंदिरांना क वर्गाचा दर्जा मिळाला आहे. त्यापैकी एक हनुमान मंदिर 1 कोटी रुपये, त्यानंतर सुर्गेश्वर मठाला 1 कोटी रुपये आणि छोटे मोठे आणि मंदिर आहेत तिथं त्यांनाही सुद्धा क वर्ग मिळाला आहे. जवळच सर्वांचं श्रद्धास्थान, महाराष्ट्रात श्रद्धास्थान भौम मंदिर खंडाळ भव्य दिव्य असं मंदिर जिथं आहे त्या मंदिरात सुद्धा 50 लाखाचा निधी रस्त्यासाठी साहेबांनी दिलं. त्याचप्रमाणे क वर्गात सुद्धा त्या मंदिर समावेश झाल्यामुळं बाळूमाची आमची जी भक्त मंडळी आहेत नक्की बाळूमा त्यांना पावणार आहे. आमदार साहेबांनाच पावणार राजेश पाटलांना. त्यामुळे कुठल्याही तिळमात शंका नाही. बाळूमाचा आशीर्वाद नक्की साहेबांच्या पाठीमागे असल्यामुळं आमचे भक्तगण बाळूमाचे भक्तगण राजेश पाटलांना मतदान करणार आहे. थँक्यू साहेब. बघा मित्रांनो, हे आहे आपले नूलचे प्रसिद्ध व्यापारी बाळासाहेब मोर्ते साहेब. त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया होती. आता आम्ही पाहू आता जनतेचा काय आहे कौल. आपण पुढे जाऊन पाहू. आता नागरिक उभारलेले आहेत या बाजारामध्ये. आपण यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ. चला आता आपण पाहूया. इथे आमचे नागरिक आहेत आपले नूलचे गावचे. आता त्यांना विचारूया. साहेब नमस्कार. असावा भावी आमदार कसा असावा?
एक दोन शब्द. बऱ्यापैकी नूल गावाला निधी दिलाय हा राजेश पाटलांनी. ओके. त्याच्यामुळे काय आमदार आता त्यांच्याबद्दल काय बोलायचं म्हणजे हे नाही. हा. आता दुसरे उमेदवार पण उभे आहेत. नंदताई बाबुळकर उभे आहेत, अभि पाटील उभे त्यांच्याबद्दल आहेत. काय बोलू शकत त्यांच्याबद्दल काय तुमची नाही, प्रतिक्रिया? त्यांच्याकडून काय डेव्हलपमेंट वगैरे नाही, होऊ नाही. शकते का? कारण जिने दिलंय त्यांच्याबद्दलच हा. बोलणार. राजेसाहेब पाटील भरपूर कामे केल्या ग्राउंड लेवलला आमच्या गावात तुमच्याबद्दल. हा ठीक आहे साहेब, थँक्यू तुमच्या प्रतिक्रियाबद्दल. अजून एक आपले नागरिक आहे नुलगावचे. बोला, तुम्हाला काय वाटते की आता चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आता इलेक्शन चालू आहे, तुम्हाला कोणाला पाहू शकता की भावी आमदार तुम्हाला कोणाला पाहू शकता, आणि विद्यमान आमदाराचे काय काम तुम्हाला विद्यमान आमदारांनी काम भरपूर केले. हा त्या मानानं त्यांच्या म्हणजे विकासाच्या दृष्टीने चांगली कामं केलेत. हा आणि काय राजेश पाटलांनीच वोटिंग व्हावं असं हे वाटतंय. आता नंदाताई बाबुळकर पण आलेले आहेत, अभि पाटील साहेब पण उभे आहेत. त्यांचा फटका आता आमदारांना बसेल का, विद्यमान आमदारांना? आता जनतेच्या समोर जनतेचा कौल कोणाच्याही हातात नसतो. हा बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर म्हणजे कोण कोणाला चॉईस करायचं ते हे करत जनता सांगेल 20 तारखेला. आता तुमच्याप्रमाणे भावी आमदार कोणाला पाहू शकताय? आता काय म्हणजे आहे विद्यमान आमदारच. विद्यमान आमदार. धन्यवाद. आता आपले युवक आहेत तिथे, युवकांना विचारूया. गाव कोणतं? नूल. काय करतोस? मी कॉलेजला. आता इलेक्शन चालू आहे चंदगड विधानसभा मध्ये. आता आमदार म्हणून कोणाला पाहू शकतो, आणि विद्यमान आमदारांबद्दल काय सांगायचं आहे? रोजगाराबद्दल असो, डेव्हलपमेंट बद्दल असो. आमचा सपोर्ट आहे राजेश पाटील साहेब. त्यांनी आपल्या गावात खूप अशी कामे केलेली आहेत. आमच्या गल्लीतली कामे केलेली आहेत, पूर्ण गावातली कामं केलेली आहेत. तर आमच्या समाजाला म्हणजे याला क वर्गाचा दर्जा मिळवून दिलेला आहे. हनुमान मंदिर, ब्रह्मदेव मंदिर, सिद्धेश्वर मठ, स्वर्गेश्वर मठ. म्हणजे रोजगार उपलब्ध होईल का ह्याची इच्छा आहे का? आता भावी आमदार, आता विद्यमान आमदार आहेत ना, आता पुढे निवडून आले तरी त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे तुमची? काय अजून सोयी सुविधा वाढवायला पाहिजे. काहीतरी आणि नवीन बदल हवाय त्याच्यात. नवीन बदल. काय डेव्हलपमेंटची गरज आहे आता? आता युवकांना काय डेव्हलपमेंटची गरज आहे? काय असेल काहीतरी नोकरी. म्हणजे पुण्या मुंबईला जाण्याऐवजी आपण इथं गडिंग्लज असो, चंदगड असो, आजरा असो, आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंटची गरज आहे. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. आता नागरिक इथं आहेत, बाजार करत आहेत, त्यांनाच विचारूया डायरेक्ट. काका नमस्कार. काय बरं आहे? आता चंदगड विधानसभा मध्ये मतदार चालू आहे. तुम्हाला मतदार भावी आमदारांना कोणाला पाहू शकता तुम्ही तुमच्याप्रमाणे? म्हणजे आमदार कसा असावा तुमच्याप्रमाणे? बस आमदार कसा असावा? ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. चालेल. आता युवक आहेत आणि आम्हाला युवकच भेटले. भाऊ, मतदारसंघामध्ये आता चंदगड विधानसभा मध्ये आता मतदान चालू आहे ना, भावी आमदार म्हणून कोणाला पाहू शकता, आणि विद्यमान आमदार काय डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही सांगू शकाल? डेव्हलपमेंट काय तसं भरपूर आहे सोडा. डेव्हलपमेंट बद्दल काय हे नाही, पण दोन्ही पण आमदार चांगलेच आहेत. बघू आता कोण येईल ते. दोन्ही आमदार म्हणजे जसं की नंदताई बाबुळकर पण आणि आपले राजेश पाटील पण. कोणाचं जास्त वर्चस्व आता चालू आहे म्हणजे लोकांचं? वर्चस्व काय दोघांचं पण चालूच आहे. ते काय असं आम्ही सांगू शकत नाही. आणि तुमच्याप्रमाणे आमदार कसा असावा? आमदार काय आता कसा जर असला तर फक्त विकास चालू आहे, विकास केला तर बरं. रोजगाराबद्दल काय सांगू शकता? रोजगार काय आता आहेच तसं, तर त्यात प्रगती केली तर बरंच होईल. बाकी काय. आता इथे कुठे रोजगाराची उपलब्धी झालेली आहे का? म्हणजे कुठे कुठे तुम्ही पाहू शकता? आता सगळी पोरं पुण्या मुंबईला झाल्यात. आता लोकल मध्ये तुम्ही कोणकोणती रोजगाराची गरज आहे? लोकल मध्ये आता काय, लोकल मध्ये तर अजून तरी काय ते रोजगाराची संधी नाही. बघू आता गडिंग्लज एमआयडीसी चालू होते काय पुढे थोडंफार लोकांना तरी ऍटलिस्ट रोजगार भेटेल. रोजगार तरी भेटेल ना. रोजगार तरी भेटेल. धन्यवाद भाऊ. नमस्कार. आता एक नागरिक आहे आपल्या नुलगावचे. साहेब, आता चंदगड विधानसभा मध्ये मतदान चालू आहे. भावी आमदार, आता विद्यमान आमदाराबद्दल, डेव्हलपमेंट बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? डेव्हलपमेंट झालंय सोडा, परंतु काय माहित आहे, तळागाळापर्यंत ते व्यवस्थित याय नाही. सगळे कॉन्ट्रॅक्टर ऑफिस सगळे हे करायला लागले. त्यांचा जनसंपर्क कसा आहे? जनसंपर्क सगळ्याच्या पाठीचा आहे. नूर मध्ये सगळ्या पार्टीचं आहेच सगळ्यांचं. आता विद्यमान आमदार जनसंपर्क कसा होता? आले होते का तुम्हाला? आलते की. आता तुम्हाला आमदार कसा असावा तुमच्या प्रमाणे?
कामं करणार असावा. हा